हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांगोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत, ते सुद्धा अगदी कमी साहित्यामध्ये। तर इथे बघा मी एक पसरट भांडं घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या मुरमुरे घालायचे आहेत। कोणी ह्याला मुरमुरे म्हणतं किंवा कोणी चुरमुरे सुद्धा म्हणतं। तर चला 2 वाट्या मुरमुरे घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं हाताने भिजवून आपल्याला मुरमुरे असे पाण्यामध्ये खाली बुडवायचे आहेत। तर 5 मिनिटासाठी साईडला ठेवूया। तर इथे मी एक छोटा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी रवा घालायचा आहे। इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे, तुम्ही जाड रवा वापरला तरी चालणार आहे। तर पाऊण वाटी रवा घेतला की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं पाणी घालून हे अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेते। तर तुम्हाला जाड रवा असेल तर इथे पाण्याचा थोडासा वापर जास्त करावा लागेल। या ठिकाणी मी 2 चमचे दही वापरलेलं आहे, ते थोडंसं आंबट होतं म्हणून मी 2 चमचे वापरलेलं आहे। तुमचं जर दही जास्त आंबट नसेल तर 3 चमचे दही वापरलं तरी चालणार आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी रवा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर रवासुद्धा आपल्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचा आहे, म्हणजे रवा व्यवस्थित भिजला जाईल। तर चला रव्याचं साईडला ठेवूया। तर 5 मिनिटं झाल्यानंतर मुरमुरेसुद्धा अगदी छान व्यवस्थित भिजलेले आहे। तर आपण सगळे मुरमुरे पाण्यामधनं काढून घेऊया। तर इथे मी मुरमुऱ्यांमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते सगळे मुरमुरे घ्यायचे आहेत। मुरमुरे घेतल्यानंतर जो आपण रवासुद्धा भिजत ठेवला होता तो रवासुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे। तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा। तर इथे पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळा रवा घातलेला आहे। त्यानंतर इथे मी 4 मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्या घातल्या की आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी अगदी मिक्सरला व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर इथे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातल्यानंतर व्यवस्थित पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता। तर आपल्याला कांदा घालायचा आहे। त्यानंतर इथे मी एक टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतला होता। त्यानंतर भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला कोणती भाजी आवडत असेल ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। कोबी, गाजर, सिमला मिरची, अगदी तुम्ही कोणतीही भाजी यामध्ये घातली की पौष्टिक अशी रेसिपी आपली तयार होणार आहे। तरी ते कांदा वगैरे घातल्यानंतर मी छान अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही मी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे। तर सोडा घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एकसारखं हे असं फेटून घ्यायचं आहे। तर इथे मी चमच्याने अगदी व्यवस्थित हे फेटून घेते। फेटल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे। तर इथे मी पीठ 10 मिनिटं साईडला ठेवते। तर 10 मिनिटं झाल्यानंतर पाहू शकता पीठ अगदी छान व्यवस्थित भिजलेलं आहे आणि थोडंसं दाटसरसुद्धा हे पीठ झालेलं आहे। तर परत आपण एकदा मिक्स करून घेऊया। तर एका साईडला आप्याचं भांडंसुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तेल घातलं की आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते आपल्याला एक चमच्याने आप्या पात्रामध्ये घालायचं आहे। तर खूप जास्तसुद्धा घालू नका। इथे आपले जे पोह्याचे चमचे असतात ते चमचे इथे मी एक चमचा घातलेला आहे। तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला माझ्या लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर इथे पाहू शकता सगळ्या आप्पे पात्रांमध्ये मी एक चमचा मिश्रण घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। तर इथे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते। वरची साईड जी आहे ती सुकलेली आहे। तर आपल्याला आप्पे सगळे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। नेहमी आपण काय करतो, पोहे नाही तर उपमा, तर आपल्याला कधीतरी कंटाळा येतो आणि मग घरातले सुद्धा अगदी कंटाळून जातात। त्यामुळे मुलांसाठी जर अगदी ही झटपट रेसिपी केली तर अगदी घरातले सुद्धा खुश होतील।
तरी ते आपण दुसरी साईडसुद्धा पलटी केल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि छान अगदी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। तरी ते पाहू शकता तुम्ही दुसरी साईडसुद्धा अगदी छान भाजलेली आहे। रंग देखील आप्यांना खूप सुंदर आलेला आहे। छान अगदी दोन्ही साईडनी सुद्धा मस्त असे भाजलेले आहे। तर आपण इथे एका प्लेटमध्ये सगळे आप्पे काढून घेणार आहोत। अगदी झटपट सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट होते। मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। फारसा वेळ लागत नाही रेसिपी करायला, अगदी झटपट तयार होते। तर इथे मी एका प्लेटमध्ये सगळे आप्पे काढून घेतलेले आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरे सुद्धा करून घेणार आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे आप्पे करून घेणार आहे। आपल्या चॅनलवर मी भरपूर अशा मुरमुऱ्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्कीच पहा। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे आप्पे करून घेतलेले आहे आणि एका प्लेटमध्ये काढून सुद्धा घेतलेले आहेत। पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर झालेले आहेत। तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप संग किंवा तसे सुद्धा खाऊ शकता, कारण त्यामध्ये आपण कांदा वगैरे घातलेला आहे, मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे कोणत्या चटणीची सुद्धा गरज नाही आहे। तसे सुद्धा आप्पे अगदी खायला छान लागतात। तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन।